मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भातली। मुंबई महापालिकेच्या बाहेर मराठा आंदोलक जमलेले आहेत, आंदोलक रस्त्यावरती जमले आहेत, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। मुंबई पालिकेबाहेर 1 तासापासून वाहतूक कोंडी झालेली आहे। आझाद मैदानावरती मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे। कालपासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। या आंदोलनाकरता मराठा आंदोलक मोठ्या संख्येने राज्यभरातून पोहोचलेले आहेत। काल सुद्धा सीएसएमटी रेल्वे स्टेशनमध्ये अशाच प्रकारची गर्दी आणि परिसरामध्ये आझाद मैदानाच्या बाहेर अशीच गर्दी झालेली होती। आता सुद्धा मुंबई महापालिकेच्या बाहेर मराठा आंदोलक जमलेले आहेत, आंदोलक रस्त्यावरती उतरलेले आहेत, त्यामुळे रस्त्यावरती मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत, आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। अक्षय कुडकेलवार या संदर्भातली माहिती आपल्याला देत आहेत। अक्षय, सध्या काय परिस्थिती आहे या ठिकाणी? तृप्ती, सध्या ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे त्या भागात आहे। मनोज जरांगे पाटील यांची काही वेळापूर्वी डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यांना अशक्तपणा आल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर आझाद मैदान परिसरात आणि आझाद मैदानाच्या बाहेर संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक असेल, त्यासोबतच मुंबई महानगरपालिकेचं कार्यालय असेल, या बाहेर मोठी आंदोलकांनी गर्दी केलेली आहे। संपूर्ण राज्यभरातनं हजारोच्या संख्येनं आंदोलक या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि या आंदोलकांच्या माध्यमातून आता मुंबई महानगरपालिकेबाहेरील रस्ता अडवून धरण्यात आला होता। त्यानंतर तो रस्ता अडवल्यानंतर काही बस होत्या त्या देखील तासभर अडवण्यात आल्या होत्या। मात्र पोलिसांच्या माध्यमातून आंदोलकांना विनंती केली जात आहे। मुंबईचा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल, ईस्टर्न फ्रीवे असेल, या मार्गावर देखील अनेक ठिकाणी वाहनं या आंदोलकांचे उभे करण्यात आलेले आहेत, त्यामुळे वाहतुकीचा काही काळ अडथळा झाला होता। त्यांना देखील मुंबई पोलिसांच्या माध्यमातून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे। मात्र आंदोलक जे आहे आक्रमक होतानाचं चित्र काही ठिकाणी बघायला मिळालं। काही ठिकाणी आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलं, घोषणाबाजी, नारेबाजी हे आंदोलकांच्या माध्यमातून सातत्यानं सुरू आहे आणि संपूर्ण परिसरात दिसेल तिकडे या भागामध्ये आंदोलकांची गर्दी आपल्याला बघायला मिळते। काल सरकारकडनं मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत कुठलीही चर्चा झालेली नाही। मनोज जरांगे यांनी त्यांच्या आंदोलनासाठी आज पुन्हा एकदा परवानगी मागितली होती। आजच्या दिवसभराची परवानगी मनोज जरांगे यांना त्यांच्या आंदोलनासाठी मिळालेली आहे, त्यामुळे आजच्या दिवसात सरकारच्या माध्यमातून त्यांची मनधरणी करण्याचा कसा प्रयत्न केला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तृप्ती, अक्षय, कालच मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना सांगितलेलं होतं की मुंबईमधली तुमची जी वाहनं आहेत ती वाहनं घेऊन तुम्ही बाहेर पडा, या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ देऊ नका, पोलिसांना सहकार्य करा। तरी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावरती रस्त्यांवरती आपल्याला गर्दी पाहायला मिळते। साधारणपणे किती लोक या संपूर्ण परिसरामध्ये आहेत या संदर्भातली काही माहिती आहे? एकूण आपल्याला लोकांचा आणि गर्दीचा अंदाज घेता येणार नाही, मात्र हजारोच्या संख्येनं आंदोलक आणि शेकडो वाहनं या मुंबई परिसरामध्ये आहेत। विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक असेल, मुंबई महानगरपालिका, मेट्रो सिग्नल, मंत्रालय या भागामध्ये शेकडो वाहनं, हजारो लोक या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि हा संपूर्ण परिसर जणू काही आंदोलनाचंच एक ठिकाण आहे की काय अशी परिस्थिती या सगळ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळते। पोलिसांच्या माध्यमातून शक्य तितकी वाट या काही वाहनांना काढून देण्याचा प्रयत्न केला जातो। मात्र तरी आपण जर बघितलं तरी ही जी वाहनं रस्त्यावरती उभी आहे, रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली आहे, यामुळे एकच लेन काही रस्त्याच्या सुरू आहे आणि त्याचाच परिणाम वाहतुकीवर होतोय। वाहतूक खोळंबली आहे, लोकांना इच्छित स्थळी पोहोचायला उशीर होतोय। त्यातच काही आंदोलक जे आक्रमक होतात त्यांच्याकडनं काही गाड्या किंवा रस्ता अडवून धरला जातो आणि यामुळे देखील वाहतुकीची कोंडी होते। काल आपण बघतोय की काल देखील अशाच पद्धतीनं जे कामावर निघालेले मुंबईतील चाकरमानी आहे किंवा मुंबईतले मुंबईकर आहेत ह्यांना या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला होता। आज देखील काही ठिकाणी हे आंदोलक आक्रमक होऊन अशाच प्रकारचे वाहनं किंवा रस्ता अडवून धरणे असे प्रकार काही किरकोळ घडताना बघायला मिळते आणि याची समजूत देखील पोलीस काढतायत आणि अपेक्षा करूया की लवकरात लवकर आंदोलक आणि सरकारमध्ये काहीतरी सामंजस्याची भूमिका निघेल। यातून मार्ग निघून जी काही मुंबई असेल किंवा या संपूर्ण शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती किंवा वाहतुकी व्यवस्था विस्कळीत झालेली आहे त्यातनं मार्ग निघेल। अक्षय, एकीकडे मनोज जरांगे या सगळ्या आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन करतात आणि कोणत्याही प्रकारे पोलिसांना त्रास होऊ नये, प्रशासनाला त्रास होऊ नये अशी वागणूक असावी असं आवाहन करतात। मात्र दुसरीकडे हे आंदोलक रस्त्यावरती जमतात आणि अशा प्रकारे वाहतूक कोंडी निर्माण करतात। एकूणच मनोज जरांगे यांच्याच आवाहनाला हे प्रतिसाद देत नाही असं म्हणायचं?
आपण मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानाला लोक प्रतिसाद देत नाही असं म्हणता येणार नाही, मात्र प्रत्येक आंदोलक त्याची भूमिका किंवा त्याची वागणूक हे वेगळी असते. आपण बघतोय पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील काही वेळात मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली जाईल. कायदा आणि सुव्यवस्थेच्या विषयावरती मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल. सध्या या आंदोलनस्थळी जे काही लोक उपस्थित आहेत त्यांच्याशी पोलिसांच्या माध्यमातून चर्चा केली जाते आहे आणि सध्या मनोज जरांगे पाटील विश्रांती करत आहे. मात्र ज्यावेळी त्यांची विश्रांती पूर्ण होईल त्यावेळी आम्हाला चर्चेसाठी बोलवा असं पोलिसांच्या कडनं सांगण्यात आलेलं आहे आणि यातूनच आता येत्या काळात या संपूर्ण पोलिसांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा लोकांना शांत राहण्याची, सहकार्य करण्याची आणि वाहतुकीची असेल किंवा इतरही सुव्यवस्था राखण्याची विनंती करावी असं पोलिसांकडनं मनोज जरांगे यांना सांगण्यात येईल. मात्र आता सध्या मनोज जरांगे पाटील आपण जर बघतोय की 2 दिवसापासून उपोषण सुरू आहे आणि या उपोषणामुळे त्यांना काहीसा थकवा जाणवते, अशक्तपणा जाणवते, त्यामुळे ते विश्रांती करतात. त्यामुळं ज्यावेळी ते त्यांच्या माध्यमातून या सगळ्यात आपण जर बघितलं तर ज्यावेळी ते उठतील आणि संबोधन केलं जाईल त्यावेळी पोलीस देखील मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतील. आपण बघतोय मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणी जागे झाले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा नेमकं ते काही बोलतात का हे बघणे महत्त्वाचं ठरणार आहे. यात गेल्या 2 दिवसांपासून या आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण हे सुरू आहे. काही वेळापूर्वीच डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांची तपासणी देखील करण्यात आली होती. आता नेमकं मनोज जरांगे पाटील काय बोलतात ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण व्यवस्था मोठ्या प्रमाणात बिघडलेली आहे मुंबई शहरातली आणि ह्यावरतीच आता मनोज जरांगे पाटील काही बोलतात का हे आपण बघणार आहोत. निश्चित अक्षय, तू सध्या थेट आझाद मैदानावरती आहेस. मनोज जरांगे नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुझ्याकडून अपडेट्स मला वेळोवेळी जाणून घ्यायचे आहेत. आत्ता मात्र आझाद मैदानातल्या गर्दीबद्दल आपण बोलूयात. एकीकडे मनोज जरांगे यांनी आधीच कल्पना दिलेली होती की मोठ्या प्रमाणावरती लाखोच्या संख्येनं मराठा आंदोलक या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्या दृष्टीनं प्रशासनाने सुद्धा तयारी केलेली होती. मात्र प्रचंड प्रमाणामध्ये, इतकी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे जत्थेच्या जत्थे महाराष्ट्रभरामधून मुंबईत येतील याची कल्पना कदाचित पोलीस यंत्रणा असून सुद्धा त्यावरती कशा प्रकारे नियंत्रण मिळवणं ही आत्ता मोठी अडचण पोलिसांच्या समोरची वाटते. अक्षय, याच्याकडून पुन्हा एकदा आपण या ठिकाणचे अपडेट्स जाणून घेत राहूया. मुंबईच्या संपूर्ण विविध भागामध्ये अक्षरशः वाहतूक कोंडी झालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलक रस्त्यावरती उतरलेले आहेत. या आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं जातं. यासोबतच त्यांना बाहेर काढण्यासाठी, बाजूला करण्यासाठी सुद्धा पोलिसांकडून प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. मुंबई महापालिकेच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे.